श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 29 तारखेला सोमवारी आहे वटपौर्णिमा. या वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी वडाची पूजा नक्की करावी. वडाची पूजा करण्यामागे आपल्या सर्वांना माहिती आहे सावित्री आणि सत्यवानची कथा. ही कथा देखील या दिवशी नक्की ऐकावी. तसेच वडाची पूजा करत असताना काही मंत्राचा उच्चार नक्की करावा. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे याच्यासाठी ही सेवा करायची असते आणि वडाची पूजा करत असताना काही नियमाचे पालन सुद्धा करावे. काळे, निळे किंवा पांढरे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. म्हणून पूजेच्या दिवशी काळ्या, पांढऱ्या किंवा निळ्या रंगाच्या साड्या किंवा बांगड्या अजिबात वापरू नका. या दिवशी लाल, हिरवा, पिवळा किंवा नारंगी यासारखे जे वस्त्र आहे म्हणजे या रंगाच्या साड्या नक्की परिधान कराव्यात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पाने किंवा फांद्या तोडणे सुद्धा अशुभ मानले जाते. पूजेसाठी जिवंत वटवृक्षाला कोणतीही इजा पोहोचू नका. तसेच त्याचे पानं किंवा फांद्या तोडू नका. जर तुम्ही घरी फांदी आणून पूजा करत असाल तर ती तोडण्याऐवजी आधीच खाली पडलेली फांदी जी आहे ती नक्की वापरा व पाटावर वडाचं चित्र देखील काढून तुम्ही वटवृक्षाची पूजा करू शकतात. विशेष म्हणजे गर्भवती महिलांनी प्रदक्षिणा घालणे टाळावे. जर तुम्ही गरोदर असाल तर वडाच्या झाडाला दोरा गुंडाळणे किंवा प्रदक्षिणा मारणे पूर्णपणे टाळावे. गर्भवती महिलांनी एकाच जागी बसून वटवृक्षाची पूजा करावी. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावा याच्यासाठी आपण ही प्रार्थना सेवा करत असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीची दृढ निश्चय, निष्ठा आणि भक्तीमुळे सत्यवानाला पुन्हा जीवन मिळाले आणि हा सण प्रेम, विश्वास आणि समर्पण आणि कुटुंबाच्या कल्याणाचं प्रतीक मानलं जातं. तर विशेषतः वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात? तर विवाहित महिलांनी ह्या चुका नक्की लक्षात घ्याव्यात आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. वटवृक्षाची पूजा करत असताना घाई गडबडीत अजिबात पूजा करू नका. शांत आणि एकाग्र मनाने वटवृक्षाची पूजा करावी. दुसरी गोष्ट कोणती टाळावी तर पूजेवेळी मनात नकारात्मक विचार ठेवू नका. अगदी प्रसन्न मनाने, विश्वासाने, श्रद्धेने वटवृक्षाची पूजा करावी. वडाच्या झाडाच्या फांद्या किंवा पानं अजिबात तोडू नका. पूजा करत असताना मोबाईल किंवा इतर गोष्टींमध्ये जास्त गुंतू नका. वटपौर्णिमेच्या दिवशी कथा आणि प्रार्थना न ऐकता पूजा पूर्ण करू नका. तर वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी सावित्री आणि सत्यवानाची कथा नक्की ऐकावी. वडाला 7 किंवा 108 प्रदक्षिणा नक्की घालाव्या. प्रदक्षिणा घालत असताना या मंत्राचा उच्चार नक्की करावा. तर तो मंत्र असा आहे: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा उच्चार करत असताना वटवृक्षाला प्रदक्षिणा नक्की घालावी आणि वटवृक्षाची पूजा करत असताना वटवृक्षाय नमः, सावित्रीय नमः, सत्यवानाय नमः या मंत्राचा उच्चार करत वटवृक्षाची पूजा करावी. तसेच या मंत्राचा उच्चार केल्याने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते आणि आपली पूजा पूर्ण होते. आणखीन एक मंत्राचा उच्चार सुद्धा तुम्ही वटवृक्षाची पूजा करत असताना करायचा आहे. ओम वटवृक्षाय नमः, सौभाग्य देही, पुत्रान देही, यशो देही स्वाहा. आपण वटवृक्षाला प्रार्थना करायची आहे, मला सौभाग्य दे, मला पुत्र दे, मला यश दे आणि आपल्या सुखी कुटुंबासाठी, यश प्राप्तीसाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी याच्यासाठी वटवृक्षाकडे प्रार्थना करावी. आणि ही प्रार्थना झाल्यानंतर घरातील वडीलधार माणसांच्या पाया नक्की पडावे म्हणजे त्यांच्याकडून आशीर्वाद नक्की घ्यावा. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी कथा ऐकणे आणि या मंत्राचा उच्चार करणे म्हणजेच हा मंत्र म्हणणे खरंच खूप शुभ मानले जाते. म्हणून तुम्ही देखील या मंत्राचा उच्चार नक्की करा आणि वटवृक्षाची पूजा देखील करा. व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.